वाईट ह्या गोष्टी असं ना, सुशांत सिंग राजपूत सारख्या माणसाचा बळी गेला हे खरंच दुर्दैवी. म्हणजे आपल्याकडे ग्रुपनिझम किंवा भळक्याने काम करण्याची जी काही वृत्ती, पण खरं सांगू का, म्हणजे मी ह्या गोष्टीकडे, ह्या अँगलकडे मी अशा पद्धतीने नाही बघत. म्हणजे की सुशांत सिंगचा बळी गेला म्हणून ग्रुपनिझम असावा किंवा नसावा. तुम्ही संधी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ना आपलं एक ग्रुपनिझम. आता साधी राजकारणाची गोष्ट, राजकारण जरी आपण बघितलं त्यात पण ग्रुपनिझम आहे की नाही. म्हणजे पक्ष, प्रत्येकाचे आपापले पक्ष, आपापले नेते वाटून घेतलेले, त्यांची ग्रुपमध्ये त्यांची वाटणी होते. तर मग हा ग्रुपनिझम नाही का? किंवा त्यांच्याकडं रूढीवादी किंवा त्यांच्याकडं नेपोटिझम हे सगळं तिकडं पण चालतं ना. शैक्षणिक क्षेत्र घ्या, बिल्डर लॉबी घ्या, किंवा कुठलीही लॉबी पकडा, त्याच्यामध्ये ग्रुपनिझम आणि नेपोटिझम आहेच आहे, नाही असं होऊच शकत नाही. पण सिनेमाकडं तो नेपोटिझम असल्यामुळं नक्कीच काही प्रॉब्लेम्सला फेस करायला लागतं, स्पेशली आमच्यासारख्या नवीन दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांना आणि तंत्रज्ञानाला. कारण काय होतं ना, सिद्ध करण्यासाठी ना वयाचे 10-10, 12-12 वर्ष निघून जातात आमचे. आणि 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सिद्ध करता त्यानंतर खूप कमी काम आमच्या हातून घडतं. तर मग दुसरा मुद्दा असा पण आहे की मग आपण प्रत्येक येणाऱ्या न्यूकमर्सला संधी द्यायची का? ते रिस्क घेऊ शकतो का एखाद्या दिग्दर्शकाचं? तर बिलकुलच नाही घेऊ शकत. म्हणजे मी सुद्धा जेव्हा माझी फिल्म करायची वेळ आली तेव्हा मी माझ्या मित्रालाच बोललो ना काम करायला. मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की बऱ्याचशा मित्रांना एकत्र आणून मी ही फिल्म केली. त्याचं कारणच आहे की तुमचे काही गुड पॉईंट्स असतात, काही बॅड पॉईंट्स असतात, जे तुम्ही नवख्या माणसाबरोबर शेअर नाही करू शकत. त्याच्याबरोबर तुम्ही तेवढे कम्फर्ट नसता तुमचं काम करताना, ते तुम्हाला समजून घेतील की नाही घेतील माहीत नसता. बरं, मित्रांचा किंवा ज्यांचं काम आपण पाहिलेलं असतं त्याचा एक अजून एक खूप मोठा फायदा असतो. ते म्हणजे असं असतं ना की तुम्हाला जे म्हणावंसं वाटतं ना ते तुम्हाला जाणून असतात. तुमच्या कलाकृतीला, तुमच्या विचारांना तुम्हाला पूर्णपणे समजून घेतलेलं असतं त्यांनी. त्यामुळे त्यांच्यावर काम करताना आहे ना तुम्हाला व्यक्त होणं खूप सोपं जातं. नवीन माणसाबरोबर गरजेचं नाही की तुमचा रेपो होऊ शकतो, तुमचं मतं जुळू शकतात, ह्याची बिलकुलच शक्यता खूपच कमी असते. 100पैकी खूपच काही पर्सेंटमध्ये ती शक्यता असते. तर अशा वेळी असं म्हणणं चुकीचं आहे की आपण नवीन लोकांबरोबर काम नाही करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे. म्हणजे नागराज मंजुळे किंवा भाऊसाहेब कराडे किंवा अशा अनेक दिग्दर्शक आहेत आपल्याकडे की ते खूपच नवीन लोकांना घेऊन संधी देतात. पण म्हणून हा पण एक अजून वेगळा मुद्दा आता मला तुमच्याबरोबर शेअर करायचा वाटतं. मी हा पहिल्यांदा बहुतेक शेअर करतोय. थोडंसं धाडसी वाटेल पण माफ करा, मला करणं गरजेचं वाटते. मी न्यूकमर्स किंवा अगदीच नवख्या माणसाला ज्यांनी अभिनय केलेलाच नाही आहे, ज्यांनी आयुष्यात सिनेमाकडं आपण ॲक्टर म्हणून पाहू शकतो असं पाहिलेलं नाही, मी अशा लोकांना संधी देत नाही. मी क्षमा करा, जे काय प्रेक्षक वर्ग किंवा जे काय आता लोक हा व्हिडिओ बघणार त्यांना खरं तर माझा राग येईल की नागराज मंजुळे काय चुकीचे आहेत का, भाऊसाहेबकडे काय चुकीचे आहेत, ते बिलकुलच नाही. मला त्यांच्या टॅलेंटचं, त्यांच्या ह्याच्यावर तुसंबरही शंका नाही. किंवा मला खूपच सरस काम करतात आणि खूप दिग्दर्शक आहेत की जे अशा पद्धतीने काम करू शकतात. माझी काही तत्व आहेत. मला 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 असं वाटतं ना की ज्या लोकांनी ह्या क्षेत्राला वाहून घेतलं आहे ना, सगळ्यात पहिले त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. कारण 4-4 वर्ष जेव्हा थिएटरवरती काम करतात, 2-2, 3-3 वर्षाची जेव्हा ललित आणि MSD जेव्हा ॲक्टिंगचे कोर्स करतात, त्यानंतर जर त्यांना काम मिळत नसेल तर ह्याच्यासाठी शोकांतिका नाही वाटत मला. म्हणजे आपण एकीकडे आपण प्रशिक्षण देणारे आपण संस्था निर्माण करायच्या, तिथून प्रशिक्षित कामगार आपण जनरेट करायचे, प्रशिक्षित कलाकार तंत्रज्ञ आपण उभे करायचे आणि त्यांना मात्र काम द्यायचं नाही आपण. आणि आपण जाऊन सांगायचं की आम्ही नवीन लोकांना आपण संधी दिली किंवा काम दिलं, तर मग ह्या लोकांनी कुठं जायचं? तर मला अशा वेळेला वाटतं की ज्यांनी थिएटरमध्ये बरं काम केलेले, चांगलं काम केलेले, चांगला अनुभव आहे त्यांच्याकडं, पहिले त्यांना संधी द्या. तुम्हाला जर कुठेही सगळा विचार करून तुम्हाला शेवटपर्यंत जर तुम्हाला हवा तसा नाही मिळाला तर त्यानंतर निश्चित तुम्ही नवीन लोकांना संधी द्या. तुम्ही जुने सिनेमे वेगळी शांताराम वगैरे ज्यावेळेस काम करायचे, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा ज्यावेळेस होता किंवा 60 आणि 70चा जेव्हा काळ होता त्यावेळेस नवीन लोकांना संधी दिली जायची. कारण अवेलेबिलिटी नव्हती, त्यावेळेस संस्था नव्हती, त्यावेळेस तेवढ्या प्रमाणात नाट्य क्षेत्रामध्ये काम नव्हतं. पण आता तसं नाही आहे ना. आता खूप अवेलेबिलिटी आहे तुमच्याकडे, हजारोच्या संख्येने तुमच्याकडे डेटाबेस आहे, नवीन नवीन टॅलेंट रोज जन्माला येते, रोज काही ना काय आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण का ना त्यांना आपण आजमावते? नेपोटिझम आणि ह्याच्या विरुद्धात माझं एवढंच म्हणणं आहे की ग्रुप असावे, पण तुम्हाला थोडंसं माइंड ओपन पण करा की आपण इतर लोकांबरोबर तेवढंच ओपन राहायला पाहिजे. मला असं वाटतं की मराठीमध्ये थोडं नेपोटिझम कमी आहे बरं का. म्हणजे मला ज्या पद्धतीने अवॉर्डच्या दिवशी संजय जाधव, रवी जाधव किंवा अमित राज किंवा सगळ्याच म्हणजे दिग्दर्शकांनी किंवा तिथं असलेले सगळे माझ्या प्रतिस्पर्धी दिग्दर्शकांनी ज्या पद्धतीने मला शुभेच्छा दिल्या, ज्या पद्धतीने माझं वेलकम केलं, मला एक चांगला किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो की मी भैरू पॅनल की जेव्हा माझा सिनेमा लिहिला होता
आणि तो त्याच्या प्रदर्शनाच्या वेळी त्याच्या एका पार्टीमध्ये राजीव पाटील हे दिग्दर्शक भेटले होते. राजीव पाटलांचा माझा किस्सा फारच सुंदर आहे, कारण मी फारच घाबरून त्यांना भेटलो होतो आणि मी इतका त्यांचा चाहता होतो, त्यांच्या सिनेमांचा मी मोठा चाहता, मी खूप त्यांना फॉलो केलेलं आहे. आणि ज्या दिवशी ते माझ्यासमोर आले तर मी फार बीक ॲक्च्युली माझी ओळख एका अभिनेत्यानेच करून दिली होती. बहुतेक सुनील काकांनी माझी ओळख करून दिली असावी, तर त्यांनी माझी ओळख करून दिली त्यांच्याशी. आणि बीतच राजू पाटलांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा सिनेमा मी लिहिला आहे. हे ऐकल्यानंतरचं पहिले त्यांचं जे वाक्य होतं, जे मी कायम येणार न्यू कॉमर्सला घेतो, त्यांनी सांगितलं की वेलकम टू इंडस्ट्री, या क्षेत्रामध्ये तुझं स्वागत आहे, चांगलं काम कर. हे जे मोठेपणा आहे, हा जो अनुभवाचं वाक्य होती किंवा ज्या पद्धतीने त्यांनी मला मोकळं केलं, हे समूह मराठीमधल्या सगळ्या दिग्दर्शकांकडे आहे. तो शिवाजी लोटन पाटील असू दे, नागराज मंजुळे असू दे, संजय दादा असू दे, म्हणजे संजय जाधव असू दे, रवी जाधव असू दे, किंवा अजून सगळे दिग्दर्शक, हे लोक मोठ्या मनाने नवीन येणाऱ्या दिग्दर्शकाचं तोंड भरून कौतुक करतात, त्याच्यावरती ते सोशल मीडियावर लिहितात. तर मला वाटतं मराठीमध्ये नेपोटिझम किंवा ग्रुपनी काम केलं जातं. तसं होत असेल तर आपण कमी करूया, ते आपण एकोप्याने काम करूया, एका इंडस्ट्रीतलं एका कुटुंब म्हणून काम करूया, सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करा, मल्टी टास्किंग राहा, सगळ्यांबरोबर काम करा, कम्फर्ट झोन ठेवा, पण संधी पण द्या, स्वतःला पण संधी द्या आपल्याबरोबर लोकांना काम करण्याची, आणि आपण पण मोकळ्या मनाने आणि विश्वासाने लोकांबरोबर काम करा. तर बहुतेक माझ्यासारखे नवीन लेखक दिग्दर्शक, प्रणवसारखे कलाकार, सायलीसारखे कलाकार, किंवा माझ्याकडचे जे 3 कलाकार होते, विठ्ठल काळे असू दे, योगेश शिरतकर, जगदीश नामदार असू दे, किंवा अजून काही प्रशांत जाधव सर, असे काही कलाकार आहेत ज्यांना संधी मिळेल ते सेवा करू शकतील या सिनेमाची. नव्याने येणाऱ्यांसाठी काय सांगायचं ते नक्की या, आम्ही फार मोठं वेलकम करू तुमचं. नवीन दिग्दर्शकांची चित्रपटाला फार फार गरज आहे, नवीन विषय, नवीन मांडणी, नवीन निर्माते, नवीन कलाकार यांचं खरंच स्वागत आहे. मित्रांनो, आपणच मराठी सिनेमा मोठा करू शकतो, आपणच आपला सिनेमा जगू शकतो. मुळात तर तुम्ही जी काय कथा लिहिता, जी काय कॉन्सेप्ट लिहिता, ती खरं तर आपल्या जवळच्या लोकांना सगळ्यात पहिले ऐकवा. भले त्यांना सिनेमाचा अनुभव कमी असू दे, भले त्यांना त्यातलं फार ज्ञान नसेल, तरी पण ऐकवा. त्यांच्याकडची एनर्जी, ऊर्जा, त्यांचा विश्वास, त्यांचा आनंद, ते कशा पद्धतीने त्या कॉन्सेप्टकडे बघतात, सगळ्यात पहिली पाऊस तुम्हाला तिथे मिळेल. बहुतेक ती आगाऊपणाची असेल किंवा अतिशयोक्तीची असेल, तुमच्या प्रेमापुढे ते कुठं पण बोलतील, तरीही ती कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा सर्वप्रथम. मला असं वाटतं की ते तुमचे पहिले प्रेक्षक असतात. प्रेमापुढे ते काही गोष्टी तुमच्या निग्लेक्ट करतील, ते तुम्हाला अनुभवी लोक सांगतील. मग तुम्ही तुमच्या मित्रांना एकदा ती कथा ऐकली आणि तुम्हाला असं वाटलं की खरंच या कथेमध्ये लोक रस घेतात, त्यांना मजा वाटते ह्या ऐकताना, अशा टाईपचे सिनेमा बनलं तर लोक भरभरून प्रतिसाद देतील, तर त्याच्यावरती तुम्ही पण विश्वास ठेवा. मुळात तर आपल्या कथेवरती आपला स्वतःचा भरभरून विश्वास पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे, तरच चांगलं काम होऊ शकतं. मग ती कथा तुम्ही जाणकारांकडे द्या, साहित्यांकडे द्या, जर तुमचे मित्र असतील तर. जर तसं बिलकुलच शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या दिग्दर्शक मित्र असेल कोणी ज्यांनी असिस्टंटशिप केलेली आहे, किंवा कुठले काय असिस्टंट डिरेक्टर असेल, रायटरकडे कोणी असिस्टंटशिप केली, त्यांच्याकडे जावा. किंवा माझ्यासारखे काही लेखक दिग्दर्शक आहेत की तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकता, त्यांना तुम्ही सांगू शकता की माझ्याकडे ही गोष्ट आहे, तुम्ही मला याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकता का, तर निश्चितच आम्ही देतो. इनफॅक्ट मी काही मित्रांना माझ्या प्रतिक्रिया कळवलेल्या पण आहेत त्या सिनेमाबद्दलच्या. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, तुमचं काम तुम्ही योग्य रीतीने चाललं आहात का यासाठी फार फार महत्त्वाचे आहे. बरं, ही गोष्ट चोरीला जाणं, तौसिक चोरीला जाणं, त्याच्यावरती सिनेमे बनणं बऱ्याच वेळा घडलेले आहे. मी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा लाखो वेळा घडलेले आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये माझ्याबरोबर 2 सिनेमाबरोबर घडलेले, माझ्या गोष्टी चोरल्या गेल्या, ज्यावरचे सिनेमे डायरेक्ट पडद्यावरती पाहिले. पण मला ॲक्च्युली सांगून दुःख नाही वाटलं. त्याचं कारण असं सांगतो की भैरीपालनाचे डिरेक्टर होते राजा कारळे, त्यांनी मला फार चांगलं समजून सांगितलं त्या काळात. मी त्यांना सांगितलं जेव्हा की माझी एक गोष्ट चोरल्या गेली, जेव्हा फिल्म बनली, मला फार वाईट वाटलं, मी आता लिखाण थांबवलं माझं, तेव्हा त्यांनी फार प्रेमाने मला समजून सांगितलं की नितीन, तू एकाच सिनेमाच्या भरोश्यावर कसं काय राहू शकतो. जर तुझ्या डोक्यामध्ये विविध कल्पना येत असतात, जोपर्यंत भांडं रिकामं करणार नाही तोपर्यंत ते भांडं भरलं कसं जाणार. तर तू जोपर्यंत ती गोष्ट एका डोक्यातली बाहेर काढत नाही तोपर्यंत दुसरी गोष्टीचा जन्मच होणार नाही. सो तुला प्रत्येक गोष्ट ही लिहून झाल्यानंतर त्याला विसरावंच लागेल तुला, तर दुसऱ्या गोष्टीचा जन्म होईल. हा फार महत्त्वाचा सल्ला त्यांनी मला दिला होता. आणि त्यांच्या ह्या बोलण्याचा डायलॉग मी आठवडे नेक्स्टमध्ये टाकलेला आहे. तुम्ही क्लायमॅक्समध्ये सुबत भावाची तुम्ही वाक्य नक्की ऐकतात की कशा पद्धतीने मी हेच वाक्य मी संवादामध्ये वापरलेलं आहे. तर असो, सो मला असं वाटतं की
तुमची जी काही ज्या पहिल्या कथेवर सगळ्यांचं आई वडिलांसारखं प्रेम असतं, ते आपलं पहिलं आपत्ती असतं. सो प्रेम तर नक्कीच करा. चोरीला जाऊ नये म्हणून काय करायचं, तर तुम्ही तुमचं महामंडळामध्ये रजिस्ट्रेशन कार्ड बनवा, ती कथा रजिस्टर करा, त्यानंतर तुम्ही लोकांना दाखवा, मित्रांना ऐकवा. काय होतं, प्रेमापोटी किंवा अति उत्सुकतेपोटी काही लोक शेअर करतात. म्हणजे आता आपण एखाद्या मित्राला ऐकवतो आणि तो अजून जाऊन इंडस्ट्रीमध्ये त्याच्या कुठल्या तरी मित्राला सांगतो की माझ्या मित्राने फार अप्रतिम कथा लिहिली, ती अशी होती, आणि नकळतपणे त्याला ते आवडते आणि तो चोरी करतो. त्यामध्ये त्या मित्राचा दोष नसतो. तेव्हा तुमचं काम खूप आवडलेलं असतं, तो प्रभावित झालेला असतो आणि प्रेमापुढे तो प्रोडक्ट शेअर करतो. पण आपल्यालाच आपल्या कामाची काळजी घ्यायला लागेल, आपल्याला ते रजिस्टर करायला लागेल. आता हा एक मुद्दा झाला, टेक्निकल मुद्दा मी तुम्हाला सांगितला की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आता लेखक म्हणूनची जर जबाबदारी आहेत किंवा लेखक होण्यासाठी लावायच्या सवयी काय आहेत, तुमचं ऑब्झर्वेशन फार जबरदस्त असलं पाहिजे. माझं वाचन, पर्सनली माझं वाचन खूप कमी आहे, पण माझं ऑब्झर्वेशन खूप जास्त आहे. मी खूप लोकांशी बोलतो. जिथे मी त्या गावाला जातो तिथल्या मी टपरीवाल्याशी बोलतो, मी बस कंडक्टरशी बोलतो, मी भिकाऱ्यांशी बोलतो, मी मंदिरातल्या महाराजांशी बोलतो, खूप लोकांशी मी संवाद साधतो. आणि नकळतपणे मला काही काही गोष्टी त्यांच्याकडून कळतात. जोपर्यंत तुम्ही संवाद वाढवणार नाही, जास्त बोलणार नाही. मला खूप लोक बोलायचे की तू खूप बोलतोस, आत्ता पण मी इंटरव्ह्यू किती प्रचंड बोलतो, पण माझं बोलण्याचा स्वभावामुळेच बहुतेक मला खूप जास्त शिकायला मिळालं. तुम्ही व्यक्त होता होता तुम्हाला काहीतरी लोक प्रतिक्रिया देऊ शकतात, तुम्हाला रिस्पॉन्स करू शकतात. तुम्ही बोला लोकांशी, म्हणून भरून बोला, पोट भरून बोला आणि ऑब्झर्वेशन करा. कुठलेही पात्र लिहिताना ऑब्झर्वेशनची कमाल बघायची असेल तुम्ही आठवड्या रेट्समध्ये बघा. म्हणजे मी जे विनोद, अंगिक विनोद किंवा बिझनेसचे जे काही विनोद डिझाईन केलेले ते केवळ आणि केवळ माझ्या ऑब्झर्वेशनवर केलेले. म्हणजे मी लोकांना तसं बघितलेलं आहे. म्हणजे मी संदीप त्रिपाठीचा एक इंटरव्ह्यू ऐकला की जी गोष्ट नॉर्मली लोक करतात, म्हणजे आपण जसं चालतो तसंच आपण चाललो, तर मग सिनेमामध्ये आणि त्या पात्रामध्ये फरक तो काय. तर माझ्या लिखाणामध्ये पण मला काय असं वाटतं की लेखकाने खूप नॉटी असायला पाहिजे, खूप गंभीर असायला पाहिजे, खूप विनोदी असायला पाहिजे, खूप खेळाडू वृत्तीचा असला पाहिजे, खूप चंचल असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा शब्द चंचल असला पाहिजे. तो चंचल असेल तर तो खूप जास्त वेगवेगळ्या अँगलकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. तुम्ही एकाच गोष्टीकडे खूप गंभीरपणे बघून चालणार नाही तुम्हाला. बरं, तुमच्याकडे नॉटी माणूस तुम्हाला न लाजता न घाबरता बाहेर काढायला लागेल, तर तुमची पात्रं खूप कलरफुल रंगीत होतील, त्यांना खूप छान छटा येतील. आणि लेखकाला मुळात एका सिनेमाच्या प्रवासामध्ये, एका सिनेमामध्ये किती पात्र जगायला लागतात. त्याला खलनायक पण बनायला लागतं, त्याला पत्नी पण बनायला लागतं, त्याला प्रेयसी पण बनायला लागतं, त्याला मुलगा पण बनायला लागतं, त्याला मित्र पण बनायला लागतं. एवढ्या बाजू त्याला सांभाळायचे असताना त्याला किती चंचल राहणं गरजेचं आहे हे तुम्हाला कळत असेल मी बोलण्यावर माझ्या. सो त्यामुळे खूप वाचा, शक्य झालं जेवढं वाचतं तेवढं वाचा. सिनेमे बघा, वर्ल्ड सिनेमा बघा, भरपूर सिनेमा बघा आणि तुमच्या अभिरुचीचा सिनेमा बघा. गरजेचं नाही की हॉरर सिनेमा पाहिले पाहिजे, कॉमेडी सिनेमा पाहिले पाहिजे. जो तुम्हाला आवडतो तो सिनेमा बघा. सिनेमाची चॉईस का टाकली बघा. चॉईस ठेवलं तर फार बिघडते एकदम. आणि आर्टिस्टिक सिनेमे पाहतो आणि त्याच्यामुळेच आपण फार हुशार बनतो. मी बघितले खूप लोकांना की ओझं घेऊन फिरताना बघितले की मी नॅशनल अवॉर्ड सिनेमाच बघतो मी, किंवा मी ऑस्कर विनिंग सिनेमाच बघतो. त्याच्यात काय तथ्यच वाटत नाही मला. म्हणजे येणारा प्रत्येक तिसरा चौथा लेखक मला हे सांगतो की मी नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म लिहिली, मी ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म लिहिली. हे कसं काय तुम्ही ठरवता? म्हणजे ज्या सिनेमाची निर्मितीच झाली नाही आहे आणि का अट्टास आहे. म्हणजे मला हा पुरस्कार मिळाला म्हणून मी बोलतो असं बिलकुलच नाही. मला अजूनही वाटत नाही की 8 पुरस्कार मला मिळाला आहे. अजूनही भीती वाटतं कोणतरी ते उचलून घेऊन जाईल पटकन माझ्या घरातनं किंवा माझ्या ऑफिसमधून. सो मला प्रांजळपणे असं वाटतं की मला एन्जॉय करायचा सिनेमा, मला त्याचा आनंद घ्यायचा आहे. सो तो अवॉर्डसाठी मी करतोय का ते डोक्यातच येत नाही माझ्या. जर मीच आनंद नाही घेतला, मी गोष्ट सांगताना तुम्हाला मजा करून ती सांगितली नाही, तर ती तुम्हाला तरी कसा आनंद देईल. मी फार गंभीरपणे तुमच्याशी बोलत राहिलो तर तुम्हाला माझ्या ऐकण्यात रस कसा राहील. सो फॉरगेट अवॉर्ड विनिंग सिनेमा वगैरे. जो वाटतं तमिळ सिनेमा बघा, भोजपुरी सिनेमा जर चांगला असेल तर का नाही बघायचा तो सिनेमा. बघायचा आपण सगळ्या प्रकारचे सिनेमे बघा. मी वाटेल ते सिनेमे बघतो. मी गचाळ सिनेमे पण पाहिलेले, त्यामुळे मला कळालं की मला करायचं काय नाही. मी जर सगळेच चांगले सिनेमे बघत राहिलो असतो तर माझ्याकडे जे चुका झाल्या असतील त्या बहुतेक मी त्याच्याकडे तो खूप क्रिटिसाइज करून बघतो. सो मला असं वाटतं की आपण खूप मोकळ्या मनाने आणि खूप साध्यापणाने आपल्या प्रोजेक्टकडे बघायला पाहिजे. मुळात आपण त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. त्याचं जे काय परिणाम आहे, त्याचं जे काय श्रेय आहे, त्याचं जे काय कौतुक आहे हे परीक्षक ठरवतील, प्रेक्षक ठरवतील. तुम्ही नका ठरवू आधीच त्याचं. त्याच्यामुळं त्याचं ओझं घेऊन नका जाऊ की माझा सिनेमा नॅशनलला का नाही गेला, माझ्या ऑस्करला का नाही गेला, मला अवॉर्ड्स का नाही मिळाले. काही फरक नाही पडत. त्याने आयुष्यात काही बदल होतं तुमच्या. हा कौतुक केल्याने फक्त फरक हा होतो की तुम्हाला काम येते ह्याचा एक शिक्कामोर्तब होतो. जसं सरकारी मान्यता मिळते तशी तुम्हाला मान्यता मिळते, तुम्ही चांगले दिग्दर्शक आहे, एवढंच होतं. नवीन लेखकांना बऱ्याचदा भीती वाटते की आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळेल,
आपलं लेखन दिग्दर्शकांना आवडेल की नाही, मग आपण करायला पाहिजे की नाही, किंवा ते शास्त्रशुद्धच असलं पाहिजे का. खरं सांगू का, म्हणजे मला मी जेव्हा लिखाण करायचो ना, मी माझ्यासाठी करायचो. मला माझ्यातला लेखक किंवा मला चांगलं लिखाण करता येते मला प्रवीण कराडांनी सांगितलं, जेव्हा त्यांनी भैरू पाहिलं की जेव्हा माझ्या पहिल्याच लिखाणावरती विश्वास दाखवला. सो लिखाण हे खरंच मला मला बिलकुलच असं वाटत नाही की ते फार प्रमाणशीर असायला पाहिजे, त्याला सिनेमॅटिक लँग्वेज असली पाहिजे किंवा त्याला पटकथेची नॉलेज असलं पाहिजे. असं असतं तर मग शंकर पाटील, पु ल देशपांडे यांना लेखक म्हणून गणतीच नाही करायला पाहिजे ती. त्या काळी थोडी त्यांना एवढं नॉलेज होतं की स्क्रीन प्ले आणि याची स्फुटणी कशी करायची असते, किती मिनिटात कसं लिहायचं असतं, फॉर्मॅट्स काय, ह्या भानगडीत जर पडला तर कधीच लिखाण होऊ शकत नाही. आणि नवीन लेखकांनाही मला असं वाटतं की लिखाण ही व्यक्त होण्याची गोष्ट असते. त्याचं तांत्रिकी शुद्धीकरण किंवा त्याचं फॉर्मॅटिकरण करणं जे प्रोसेस आहे ना, ती खूपच सोपी आहे. ती शिकायला फार वेळ लागत नाही. मुळातच तुम्हाला आहे ना शब्दात बांधता आलं पाहिजे तुमची भावना, ती पहिली करा. आणि नवीन लेखकांना संधी इथं खूप, लेखकांसाठी खूप मोठी जागा इथे क्रिएटिव्हिटीमध्ये अवेलेबिलिटी आहे. ह्याच्यामध्ये खूप रिक्त जागा आहे. तुम्ही जेवढं चांगलं सुंदर लिखाण करता तेवढं तुम्हाला काम मिळेल. कारण क्रिएटिव्हिटी ही रोज जन्माला येते आणि रोज नव्याने जन्माला येते, रोज नवीन लेखक जन्माला येतो इथे. त्यामुळे लेखकांसाठी कधीच मरण नसतं इथे. काम भरपूर काम येते. तुम्ही जितकं चांगलं, आता किती अपॉर्च्युनिटी तुम्हाला मी सांगतो. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये लिहू शकता, तुम्ही न्यूजपेपरसाठी लिहू शकता, तुम्ही फेसबुकवरती ब्लॉगवर लिहू शकता. तुम्ही असे काही फेसबुक जिथे तुम्हाला पेड होतं तुम्हाला. तुम्ही रेडिओसाठी स्पॉट लिहू शकता, तुम्ही नाट्य लिखाण करू शकता, सिने लिखाण करू शकता, तुम्ही शॉर्ट फिल्मसाठी आता खूप मोठं माध्यम उभं राहिलेलं आहे. वेब सिरीज, आता मी ॲक्च्युली वेब सिरीजकडेच येणार आहे, पण वेब सिरीज एक खूप मोठं माध्यम आहे जिथं तुम्हाला लिखाण करायला मिळतं. तुम्हाला शॉर्ट फिल्म्स खूप मोठं माध्यम आहे जिथे तुम्हाला लिखाण करायची संधी. तर कुठल्याही एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही काम करा. सगळ्या फॉर्मॅटमध्ये करता आलं तर छानच आहे, पण तुम्हाला सुरुवात करायची तर कुठलाही एक फॉर्मॅट तुम्ही निवडा. शॉर्ट फिल्म घ्या, शॉर्ट फिल्मसाठी छोटे छोटे स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करा, छोटे छोट्या ब्लॉग लिहायला सुरुवात करा, कविता करायला सुरुवात करा, तर तुमचं कॉन्फिडन्स हळूहळू वाढेल. मी वेबसिरीज म्हणजे पाहायला, मी खूप वेबसिरीज पाहिल्या त्या लॉकडाऊनमध्ये. खूपच प्रभावी माध्यम वाटलं मला, कारण इथं सविस्तर बोलता येतं तुम्हाला. सिनेमाचं 2 तासाचं गणित आणि कुठेही तुम्हाला 3.5 तास 5 तास तुम्हाला बोलता येण्यासाठीचं माध्यम. तर मला असं वाटतं की दिग्दर्शकांसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे ॲक्च्युली. म्हणजे ज्यांना असं वाटतं की आपला सिनेमा डिटेलिंगमध्ये सांगता यावा. म्हणजे मला देऊळ किंवा आशुतोष गोवारकरचे सगळेच सिनेमे, त्याची लेंथ खूप मोठी असते अशी त्यांच्याकडे कायम तक्रार किंवा कंप्लेंट केली जायची. रमेश सिप्पीचे सिनेमे किंवा मनमोहन देसाईंचे सिनेमे, खूप मोठे मोठे सिनेमे असतात, त्याच्यात ट्रॅक खूप मोठे असायचे, त्याचे स्क्रीनप्ले खूप मोठे असायचे, लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंतची त्यांच्या गोष्टी जायच्या. तर ह्या दिग्दर्शकांना ना ॲक्च्युली वेबसिरीजसारखं पोर्टल किंवा माध्यम आहे ना फार प्रभावी माध्यम वाटतं मला त्यांना मिळालं. प्रकाश झा माणसाने एकदा फार अप्रतिम उपयोग करून घेतात त्यांच्या शैलीसाठी. प्रकाश ज्यांचे सिनेमे बघा ना, केवढे मोठे सिनेमे असतात त्याचे, केवढे पात्र असतात त्यामध्ये, किती कलर्स असतात, केवढी सेट्स असतात. तर त्यांना जे काय ॲक्च्युली पोषक वातावरण किंवा जी वेळ पाहिजे होता, तो वेबसिरीज करेक्ट प्लॅटफॉर्म की जिथं तुम्हाला खूप सारं बोलता येतं, डिटेलिंगमध्ये पात्रांचे घुसता येतं, तुम्हाला खूप चांगलं बोलता येतं त्याच्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट, आता बाहुबलीसारखं जर पोर्टल करायचं असतं त्यांनी, तर मला असं वाटतं विकिन्स किंवा काही वेबसिरीज हॉलिवूडच्या फेमस वेबसिरीज, मला आता नाव नाही आठवते, तर त्यासारखं जर त्याला बाहुबली करायचे त्यावेळेस जर त्याला पडद्यावर नसतं मिळालं आणि तरी जर त्यावेळेस वेबसिरीजचं माध्यम मोठं असतं, तर मे बी मला असं वाटतं की राजामौलींनी वेबसिरीजवरती सुद्धा खूप मोठ्या लेवलला काम केलं असतं. मे बी भविष्यात ते करतील पण. वेबसिरीज हे खरंच प्रभावी माध्यम आहे, त्याच्यावरती काम करायचंच आहे. आणि पण मला असं वाटतं ना, सिनेमाची मजा आहे यार वेबसिरीज मिळणार. सिनेमा आहे, तो जो कॉरिडॉर आहे, तो जो ऑडिटोरियम आहे, त्यामध्ये जी धमाल मस्ती होते ना, म्हणजे तसं आहे ना, तुम्ही टी व्हीवरती मॅच पाहणं आणि ग्राउंडमध्ये हजारो लोकांमध्ये टाळ्या शिट्ट्या मारणं, हा तेवढाच फरक आहे मोठा. त्यामुळं वेबसिरीजचा प्रभाव कमी होईल, निश्चित कमी होईल. पण दिग्दर्शकांसाठी, म्हणजे न्यूकमर दिग्दर्शकांसाठी किंवा ज्या लोकांना आपलं मत खूप स्पष्टपणे मांडायचं, खूप काही बोलायचं राहून गेले, त्यांच्यासाठी हे माध्यम खरंच चांगलं आहे. तर सिनेमाची गंमत मला असं वाटतं की मी प्रथम प्राधान्य सिनेमाकडे दिली, माझं झुकतं माप सिनेमाकडे असेल. हा पण निश्चित आहे, मला वेबसिरीज करायला पण आवडेल. आणि माझं लॉकडाऊनमध्ये माझं लिखाण झालेलं आहे, हिंदी वेबसिरीजचं लिखाण मी केलेलं आहे. आणि त्यासाठी आता आम्ही निर्मितीच्या शोधात आहोत. काही चांगले प्रोडक्शन हाऊसशी बोलणी चालू आहे आणि त्याच्यासाठी काम होईल लवकरच सुरू.
तत्पूर्वी मला सिनेमा करायला आवडेल कारण आटपाड्यानंतर आणि बडे अब्बूनंतर मी नवीन काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप काळ गेला होता. बडे अब्बूला पण मी आय थिंक 2018मध्ये मी सिनेमा केला होता. 19मध्ये सिनेमा केला, 18मध्ये केला मी, 18च्या नोव्हेंबरला मी केला. म्हणजे तसं बघायला गेलं तर मला परत एक 1.5-2 वर्ष मी काम नाही केलेलं. सो खूप गोष्टी आहेत, खूप कल्पना आहेत ज्या मला मांडायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेसच मला निर्माता दिग्दर्शकाला सिनेमाचा निर्माता मिळणं याची काही शाश्वती नाही आहे किंवा गरजेचं नाही आहे. तर मला असं वाटतं की मला जर वेबसिरीजसाठी काही लिहायचं मिळालं किंवा करावंसं वाटलं तर मी नक्की करणार आहे. त्याच्यासाठी तयारी पण करून ठेवलेली मी. माझी वेबसिरीज माझी रेडी आहे की जी मी चांगल्या लेवलला मला करायचं. आणि मी म्हटलं तसं की मला खूप डिटेलिंगमध्ये बोलायचं आहे. मला त्या पात्राचे पूर्ण उगम, त्याचं जडणघडण, त्याच्या पूर्ण असतापर्यंतचं त्याचं जे काय भावनिक हे होतं, जडणघडण होती, ती सगळी दाखवायला मला आवडेल. निश्चित मी वेबसिरीज करेल. आणि वेबसिरीजचं काम मला फारच प्रभावी काम चालेल, फार मोठं काम चालेल. क्रॉस करूया की आपण आपले सिनेमे पण त्या ताकदीचे आणि त्या लेवलची होते. नवीन प्रोजेक्ट्स तसे तर खूप डोक्यात विषय घोळतात आहे माझ्या आणि खूप गोष्टी सांगाव्याशा वाटतात आहे. म्हणजे ती विनोदी अंगाने जाणाऱ्या कथा तर सांगायचीच आहे. मला काही थ्रिलर पण गोष्टी सांगायच्या आहेत, काही ॲक्शन सिनेमा पण डोकवले. मधल्या काळात मी खूप रक्तरंजित काय ॲक्शन थ्रिलर सिनेमे खूप पाहिले. तर मला असं वाटलं की एक असा डार्क शेडेड सिनेमा पण मी लिहू शकतो. जसं मी भय लिहिला होता. भय मला ॲक्च्युलीच खरं डायरेक्ट करायला खूपच आवडला असता, पण ठीक आहे. पण तो सिनेमा तशा टाईपचा थ्रिलर किंवा तशा टाईपचा डार्क काय जे मला बोलावंसं वाटलं तर माझ्याकडे नक्कीच मी सिनेमाच्या माध्यमातून बोलेलच, नाही तर मी वेबसिरीजच्या माध्यमातून बोलेल. सध्या तर एवढंच सांगतो तुम्हाला मी की मला लवकरच मी नवीन सिनेमाचा लिहून तयार आहे. निर्मात्यांशी माझी बोलणी चालू आहे. जेव्हा कधी चांगला निर्माता याच्या पाठीशी उभा राहील त्यावेळेस मी अनाऊन्स करेलच. तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ह्या निमित्ताने मला तुम्हाला सांगावं वाटतं की सरला 1 कोटी नावाची एक कॉन्सेप्ट लिहून तयार माझी आणि त्याच्यावरती माझं लिखाण झालेलं आहे. याच्यासाठी जे काही कलाकारांची निवड आहे किंवा यासाठी जी काही पात्रांची निवड व्हायची किंवा काम करायचं त्याला वेळ आहे. पण मला मी खात्री देईन की खूप विधीचे आणि चांगले कलावंत या सिनेमासाठी निवडलेले आहेत किंवा त्यांच्या डोक्यात विचार चालू आहे. आणि त्यांनी जर साथ दिली, त्यांनी जर माझ्याबरोबर काम केलं, त्यांनी होकार दिला तर मला तर खूपच आनंद होईल. पण त्यामुळं सरला 1 कोटी खूप इंटरेस्टिंग स्टोरी. सरला हे मुलीचं नाव आहे आणि 1 कोटीची गोष्ट आहे. परत एकदा विनोदी अंगाने ह्यात सामाजिक मुद्दा मी उचललेला आहे. पण जसं मी तुम्हाला आधी म्हटलं तसं मनोरंजन 200% तुमचं मनोरंजन करणार, त्याच्यानंतर सामाजिक विषय तुमच्या पुढे मी मांडणार. तर असेच चिमटे घेत हसत खेळत जाणारा हा विषय आहे. आणि वेबसिरीजचा विषय थोडा डार्क आहे. तो खूपच रक्तरंजित आणि बोल्ड सब्जेक्टवरती तो काम करतो आणि तो एक करायला मला फार आवडेल. त्याची यथावकाश मी त्याची व्यवस्थित घोषणा करणार, कारण आत्ता काहीच मी टायटल आणि त्याच्याविषयी काहीच बोलू शकत नाही, कारण काहीच कन्फर्म नाही. त्याचं लिखाण पण खूप बाकी आहे, त्याचं रिसर्चवरती काम बाकी आहे माझं. एक टेंटेटिव्ह ढाचा रेडी झालेला आहे आणि आम्हाला वाटतं ते फारच टायटल प्रभावी टायटल त्याचं आमच्या डोक्यात आहे आता. पण तूच तरी सरला 1 कोटी तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि त्याचीच एक खूप उत्सुकता आम्हाला लागलेली की आम्ही कधी फ्लोअरवर जातो. माझी सगळी टीम फार जास्त पॅशनेटली विचार करते कधी हा प्रोजेक्ट आपण फ्लोअरवर आणतो, कारण ही गोष्टच मजेशीर आहे. फार तुम्हाला गंमत देऊन जाईल, फार आनंद देऊन जाईल. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की तुम्ही आमचे सिनेमे पहा. लोकांना लाजून नका सांगू, अभिमानाने सांगा की आम्ही मराठी सिनेमा बघतो. आणि आम्ही तुम्हाला जशी एका माझ्या फेसबुक मित्राची मी खंत वाचली, मला खरंच आश्चर्य पण वाटलं, दुःख पण वाटलं. माझी समावत विचार पण माहितीच आहे की आपण का नाही साऊथसारखे किंवा हॉलिवूडसारखे काही मसाला सिनेमा आपण का नाही बनवत, आपण का नाही तसे ॲक्शन सिनेमे आपल्याकडे बनवत. आपल्याकडे फक्त माऊलीले वारी किंवा अजून काहीच हाताच्या बोटावर बनवण्यासारखे सुंदर ॲक्शनपट आहेत आपल्याकडं का नाही खूप वेगळ्या पद्धतीचे सिनेमे आपण ट्राय करत. तर निश्चित करायला पाहिजे. मी तुम्हाला आश्वासन देईल की माझा प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला वेगळं काहीतरी देईल. मी जे काही केलेले सिनेमे ते प्रत्येक सिनेमात मी वेगळं तुम्हाला दिलेलं आहे. माझा ईश्य सिनेमाची जी कॉन्सेप्ट माझी होती, ईश्य नावाचा सिनेमा, माझा बेजूपालकी जय हो, वेल्डन भाड्या हा स्पोर्ट्स शोचा सिनेमा होता, माझा भय नावाचा सिनेमा, माझे यू घातलेले काही 2 सिनेमे इल्लू आहे, मुशक आहे, बेभान आहे, या सिनेमामध्ये मी वेगळे विषय हाताळलेले आहेत. माझे स्वतःचे काही जे सिनेमा आता येतील इथून पुढे
ते पण तुम्हाला फार वेगळ्या विषयाची दिलं आणि मी निश्चित मी प्रयत्न करतोय की ॲक्शनपट कुठला सिनेमा तुम्हाला चांगला देऊ शकतो, विनोदाचा एक वेगळा अँगल कसा देऊ शकतो, यासाठी मी काम करेन. तर नवीन निर्माते दिग्दर्शकांना खूप खूप शुभेच्छा. मला हे तुमचं काम बघायचं आहे. मला सुद्धा तुमच्यावर काम करायला आवडेल, लेखक म्हणून, कलाकार म्हणून, कुठल्याही अँगलमध्ये मला सिनेमामध्ये समाविष्ट करून घ्या. मला काम करायचं आहे खूप जास्त. आणि प्रेक्षकांनी जी संधी दिली, जी गौरवने जे काय माझं कौतुक केलं, माझ्या लोकांचं कौतुक केलं, माझ्या कलाकृतीचं कौतुक केलं, त्याचा मी खरंच खूप खूप आभारी आहे. असे क्षण आयुष्यात वारंवार यावे. पारितोषिक मिळालं तर खूपच आनंद आहे, पण प्रेक्षकांचं प्रेम मिळालं तर माझा निर्माता खुश होईल, सिनेमासृष्टी मोठी होईल. आणि पर्यायाने मी जसं म्हणलं की जे लोक फक्त हे व्यवसायावरती अवलंबून आहे त्यांना भरभरून काम मिळेल. मग आम्हाला कधीच अशी गरज पडणार नाही की प्रेक्षकांना विनंती करायची की जाऊन सिनेमा बघा म्हणून. आम्ही चांगली निर्मिती करू शकेल. हेच मला हे जाताना एवढी हीच विनंती करावीशी वाटते माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना आणि तमाम जनतेला आणि मेकर्सला आणि कलाकारांना की आपण चांगला सिनेमा बनवण्याचं ध्येय ठेवूया. धन्यवाद.